अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वरूपम समर्थम चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवाराची मांडणी कशी करायची, पूजेचं लागणारं साहित्य आणि कधी पूजा करायची आहे, कशा प्रकारे पूजा करायची आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्गशीर्षचे गुरुवार सुरू होत आहे. 14 डिसेंबर 2023 पासून हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे आणि या वर्षी 5 गुरुवार असणार आहे. पहिला गुरुवार हा 14 डिसेंबर, दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबर, तिसरा गुरुवार 28 डिसेंबर, चौथा गुरुवार 4 जानेवारी आणि पाचवा गुरुवार हा 11 जानेवारी. अशा प्रकारे 5 गुरुवार येणार आहे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले. तर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जे आपण करतो तर त्याची पूर्वतयारी कशी करायची ह्या आधी पण ह्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. म्हणजे काय होणार ना, ज्या दिवशी गुरुवार असतो त्या दिवशी तुमची धावपळ होणार नाही, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला आणि त्यानुसार तुम्ही तुमची तयारी करून ठेवली तर सर्वात मुख्य म्हणजे हे व्रत कोण कोण करू शकतं. तर मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात ते व्रत सुवासीन करू शकते. आपल्या संसारासाठी, सांसारिक प्रगतीसाठी, आपल्या नवऱ्याचं दीर्घायुष्यासाठी आणि घरात सुख समृद्धी आनंद नांदू याच्यासाठी. आणि सोबतच कुमारिकाही करू शकतात की आपल्याला योग्य तो वर मिळायला हवा, आपलं सांसारिक जीवन सुख समृद्धीसाठी जायला हवं आणि आपलं आर्थिक आयुष्य जे आहे ते प्रबळ बनवण्यासाठी. सोबतच पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी. आणि जर जोडप्यांनी जर हे व्रत सोबत केलं तर अतिउत्तम. तर जोडपेसुद्धा हे व्रत करू शकतात. आणि हे व्रत कधी करायचं तर बघा, तसं ब्रह्ममुहूर्तावर उठून ह्या व्रत पूजेची मांडणी करायची असते, पूजा करायची असते. पण जर काही कारणास्तव जर तुमच्याकडे वेळ नसेल, आजकाल सगळे नोकरी करतात, जर तुम्हाला ऑफिस जायचं आहे, तुमच्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही आधी पूर्वतयारी करून ठेवा. बुधवार दिवशी पूर्वतयारी करून ठेवा. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठा, आंघोळ करा आणि त्यानंतर पूजेची मांडणी करा. दिवा अगरबत्ती लावा, पूजेची मांडणी करा आणि जी व्रतकथा आहे ती तुम्ही संध्याकाळी पठण केली तरी चालेल ऑफिसवरून आल्यावर. अशा प्रकारेही तुम्ही करू शकता. तर काय करायचं आहे बघा, सर्वप्रथम तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलं की तुम्हाला आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे, स्वतः शुचिर्भूत व्हायचं आहे. मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा, मुख्य दरवाजाला तोरण लावायचं. त्यानंतर आपलं देवघर स्वच्छ करायचं. मुख्य दरवाजाला हळदीचं लेपण लावायचं आहे गुरुवार दिवशी आणि त्या देवघर स्वच्छ करायचा व सर्वप्रथम आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची. आणि त्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहे त्या व्रताची आपल्याला मांडणी करायची आहे. तर व्रताची मांडणी कशी करायची, व्रताची मांडणी एक आधी चौरंग घ्यायचं किंवा पाट घ्यायचा, त्यावर एक स्वच्छ असा कपडा तुम्हाला टाकायचा आहे. पिवळ्या रंगाचा असेल तर अतिउत्तम, लाल रंगाचा असेल तरी चालेल. पिवळा किंवा लाल रंगाचा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे देवीची फोटो असेल ठीक आहे, तर ती आपल्याला मांडायची आहे. नाही तर श्रीयंत्र घ्यायचं किंवा देवीची मूर्ती असेल तर ती घ्यायची. आणि जर तुमच्याकडे काहीच नसेल तर व्रतकथा जी पुस्तक असते त्या पुस्तकात शेवटी महालक्ष्मी यंत्राचं चित्र काढलेलं असतं, तर ते सुद्धा तुम्ही पूजेत ठेवू शकता. ह्या 2-4 गोष्टी आहे ज्या तुम्हाला पूजेत ठेवायच्या आहे. तर देवीचा फोटो असेल तो स्वच्छ पुसायचा आणि त्यानंतर खाली थोडे लाल अक्षता ठेवून तुम्हाला देवीच्या फोटोची मांडणी करायची आहे. जर मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने. अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला त्या मूर्तीची किंवा श्रीयंत्राची स्थापना करायची. स्थापना करताना काय करायचं, फोटोची स्थापना तुम्हाला फक्त अक्षदांवर करायची आहे. मूर्तीची स्थापना तुम्हाला जुडे विड्याची पानं घ्यायची, त्यावर अक्षदा टाकायच्या आणि त्याच्यावर तुम्हाला मूर्तीची किंवा श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला गणपतीची स्थापना करायची आहे. गणपतीचं तुम्हाला मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करा किंवा सुपारीचं तुम्हाला गणपती म्हणून अभिषेक करायचा आणि त्यांची सुद्धा स्थापना तुम्हाला 2 जुडे विड्याच्या पानांवर तुम्हाला अक्षदा टाकायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला गणपतीची स्थापना करायची आहे. दिवा लावायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला दिव्याची पूजा करायची, हळद कुंकू अक्षदा अर्पण करून मग गणपती बाप्पांची पूजा करायची, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तुम्हाला. त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे, कलशाची पूजा करायची आहे. बघा, कलशामध्ये आपल्याला 5 विड्याची पानं लावायचं आहे. काही ठिकाणी असं करतात की 5 विड्याची पान नाही लावत, पण
आणि 5 वेगवेगळ्या झाडांची पाने घेऊन येतात. तर तुम्ही विड्याची पानं सुद्धा लावू शकता किंवा 5 झाडांची पाने सुद्धा तुम्ही लावू शकता. देवीच्या फोटोला तुम्हाला हार घालायचा आहे, फुलं अर्पण करायची आहे देवाला. आणि त्यानंतर एका विड्याच्या पानावर तुम्हाला हळकंड, सुपारी, खारक, बदाम, हळकंड, सुपारी, खारक, बदाम आणि खोबरं अशा 5 वस्तू तुम्हाला जुड्या विड्याच्या पानावर देवी पुढे ठेवायचे आहे. लक्षात असू द्या, जुडे विड्याचे पानं घ्यायचे, त्याच्यावर सुपारी, हळकंड, खारक, बदाम आणि खोबऱ्याचा छोटा तुकडा असेल तरी चालेल. तुम्हाला या 5 गोष्टी विड्याच्या पानावर देवी पुढे ठेवायचं आहे. त्याच्यावर हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून त्याची पूजा करायची आहे तुम्हाला. त्यानंतर ज्या चौरंगावर तुम्ही पूजा मांडणार आहे त्या चौरंगाला सुद्धा आंब्याची 5 पाने तुम्हाला लावायची आहे. पंचामृताने आपण अभिषेक केला, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण केली, दिवा लावला, दिव्याची पण पूजा केली आणि त्यानंतर धूप लावायचं, अगरबत्ती लावायची आहे. कलशाची स्थापना केली, आपण कलशाची पूजा केली. ही एकंदरीत झाली तुमची साधी सोपी तुमची पूजा. ठीक आहे. आपण स्वतःलाही हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं, ही आपली पूजेची मांडणी झाली. त्यानंतर काय करायचं तर त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवाराचे व्रत असतं त्याची जी पोथी असते त्या पोथीमध्ये असलेले तुम्हाला व्रतकथा तुम्हाला त्याचं वाचन करायचं, पठण करायचं आहे तुम्हाला. आणि ती व्रतकथा वाचून झाली की त्यानंतर मग तुम्हाला आरती म्हणायची आहे. लक्षात असू द्या, गुरुवार दिवशी तुम्हाला उपवास ठेवायचा आहे. म्हणजे सकाळी तुम्हाला उपवास ठेवायचा आहे, उपवासमध्ये तुम्ही फलाहार करू शकता. त्यानंतर रात्री तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे. तर रात्री उपवास सोडताना काय करायचं आहे ना, तुम्हाला कांदा लसूण विरहित जेवण करायचं आहे. जेवणात कांदा, लसूण, मसाला इत्यादी वस्तू नको असायला. तुम्हाला अगदी सात्विक भोजन करायचं आहे त्या दिवशी. आणि अशा प्रकारे तुम्हाला साधी सोपी पूजेची मांडणी करायची आहे. रात्री तुम्ही उपवास सोडू शकता. सकाळी तुम्ही देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि रात्री जे तुम्ही गोडाधोडाचं करेल त्यातही थोडंसं तुम्हाला काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा आहे. जे तुम्ही जेवण बनवणार आहे रात्री त्यात तुम्हाला थोडा गोडाचा पदार्थ करायचा आणि ते तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे. 5 गुरुवार आहे. 5 गुरुवारापैकी एका गुरुवारी तुम्हाला खणा नारळाने देवीची ओटी भरायची आहे. तो तुम्हाला ठरवायचा आहे. तुम्हाला शेवटच्या गुरुवारी देवीची ओटी भरायची आहे ती तुम्हाला सुरुवातीला भरायची आहे. 5 पैकी कुठल्याही गुरुवारी तुम्ही देवीची खणा नारळाने ओटी भरू शकता. त्यानंतर लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करताय, गुरुवार दिवशी नाही तर पूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. तसं तर घरात कोणीच मांसाहार करायला नको मार्गशीर्ष महिन्यात, पण कधी कधी घरातले बाकीचे मेंबर्स ऐकत नाही. जर त्यांना मांसाहार करायचा असेल तर त्यांना करू द्या, पण तुम्ही करू नका, जेणेकरून त्या व्रताचा लाभ तुम्हाला आणि तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांना मिळायला हवा. आणि त्यानंतर उद्यापनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. बघा, या वर्षी ना काय झालं की मार्गशीर्ष महिन्यातले 5 गुरुवार आले, पण 5व्या गुरुवारी ना अमावस्या आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की अमावस्येच्या दिवशी उद्यापन करायचं का, तर हो, उद्यापन करायचं आहे आपल्याला. तर अमावस्येच्या दिवशी जेव्हा गुरुवार येतो त्यावेळी जेव्हा आपण उद्यापन करायचं तेव्हा 7 सुवासिनीला आपण घरी बोलवायचं. संध्याकाळच्या वेळी त्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि हळद कुंकू लावल्यावर त्यांना मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रतकथेची त्यांना जी पोथी आहे ती त्यांना द्यायची. सोबतच एक फळ द्यायचं कुठलंही आणि त्यांना गोडाधोडाचं काही खीर असेल किंवा जे कुठला पदार्थ असेल ते त्यांना खायला द्यायचं. त्या 7ही सुवासिनींना तुम्हाला लक्ष्मी समान अतून त्यांची पूजा आराधना तुम्हाला त्या दिवशी करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे. बघा, जेव्हाही आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत असतो तर तेव्हाही आपण 5 गुरुवार म्हणजे जवळपास 1 महिना जेव्हा आपण गुरुवार करत असतो तेव्हा आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे, कोणाशी वाद घालायचा नाही आहे, कोणाची फसवणूक करायची नाही आहे आपल्याला. आणि त्यानंतर कथा वाचून झाली की आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं संध्याकाळी पठण करायचं. विष्णू सहस्त्रनामाचं पठण कशाला करायचं, तर कधी कधी काय होतं ना, आपल्या वाचनात चुका होऊन जातात किंवा आपण जी पूजा करतो त्या पूजेत थोडा ना थोडा काहीतरी चूक होते. तर ती चूक आपली घालवण्यासाठी आपण देवाकडे माफी मागत असतो. तर त्यासाठी म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे पूजेच्या सगळ्यात शेवटी. आरती वगैरे आपली सगळी झाली की त्यानंतर एकदा विष्णू सहस्त्रनामाचं
पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे साधी सोपी अशी मार्गशीर्ष महिन्यातली व्रत पूजा आहे, मांडणी कशी करायची, सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. अपेक्षा करते तुम्ही सगळेजण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवाराची पूजेची मांडणी कराल आणि तुमचा अनुभव कसा असतो हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जे कोणी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करताय त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. अजूनही बऱ्याच लोकांनी केलं नाही आहे. पुन्हा भेटू अशाच एका माहितीसोबत. धन्यवाद. भिवू नकोस, स्वामी पाठीशी आहे.